संगमनेरकरांनो, आता तुमची प्रतीक्षा संपली आहे, कारण सुरू झालाय सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअरचा भव्य मान्सून सेल. आकर्षक वन पीस, चुडीदार, वेस्टर्न ड्रेस आणि फुल सूट फक्त 300 रुपयांपासून. 5 ड्रेस खरेदी करा आणि 1 ड्रेस अगदी मोफत मिळवा. त्यासोबतच स्टायलिश जीन्स आणि ब्रँडेड टी शर्ट्स फक्त 100 रुपयांपासून. उत्तम गुणवत्ता, ट्रेंडी कलेक्शन आणि सर्वात परवडणारे दर फक्त सारिकामध्ये. मग आजच भेट द्या. सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर, बाजारपेठ, संगमनेर. सारिका म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये स्टाईल आणि प्रत्येक खरेदीत बचत. मोबाईल 9767 335 335. संगमनेरमधील घुलेवाडी आदिवासी मुलांचं वसतिगृह या ठिकाणी 5 ऑगस्टपासून आदिवासी मुलांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अर्धनग्न आंदोलन सुरू केलंय. आज या आंदोलनाला 20 दिवस उलटून गेलेत, मात्र अजूनही सरकारनं त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. गडचिरोली येथे सर्पदंशानं मृत्युमुखी पडलेल्या मुलींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटीची मदत करावी, तसेच त्या संबंधित व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आदिवासी वसतिगृहातील प्रत्येक मुलाचा 10 कोटींचा विमा उतरवण्यात यावा. आदिवासी नोकर भरती तात्काळ करावी. पेसाअंतर्गत कर्मचारी यांना पुनर्नियुक्ती देऊन कायमस्वरूपी करण्यात यावं, अशा विविध मागण्या या आंदोलनातून केल्या गेल्यात. गेले 15 दिवस झाले आज आम्ही या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन करत आहोत. या अशा प्रमुख आमच्या मागण्या आहेत की आपल्या गडचिरोली सारख्या ठिकाणी ज्या आमच्या बहिणींना सर्पदंश झाला आणि त्या मृत्युमुखी पडल्या, त्यांना शासनाने, या प्रशासनाने कुठेतरी मदत करायला पाहिजे, परंतु ती मदत करताना आम्हाला दिसत नाही. 2 लाख रुपये मदत केली जाते, त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांनी आवाज उठवल्यानंतर 4 लाख रुपये केली जाते. मग आमच्या विद्यार्थ्यांची ही इतकी कमी पैशात आमची किंमत करली जाते का? आमची मागणी एक आहे की त्या कुटुंबांना 1 कोटी रुपये मिळाले पाहिजे आणि तिथले जे कोणी अधिकारी असतील प्रशासनाचे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावं. की आपल्या एका रात्रीत तिथं जर 3 बहिणींना सर्पदंश होतो आणि शेजारी झोपणाऱ्या 3 बहिणींना पण होतो, तर त्या 3 बहिणी आजही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, परंतु त्या 3 बहिणी आपल्या आज दगावलेल्या आहेत. त्या कुटुंबावरती आज वेगळी परिस्थिती आहे. तसेच महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाने 5 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय काढलेला आहे. त्यात अशा भयानक अशा अटी आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती घाला घालता जाणाऱ्या अटी आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. जो गरीब विद्यार्थी डोंगर दऱ्यातून येतो त्या सर्व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. अशा काही अटी घातलेल्या आहेत, तर त्या मागे घेण्यात याव्या आणि शासन निर्णय करण्यात येईल. त्याच्या महागाईच्या दृष्टीने विचार केला पाहिजे आणि जो वाढती लोकसंख्या आहे ती विचार केला पाहिजे. वसतिगृहाची कॅपॅसिटी वाढली पाहिजे. आज शिक्षणाचं जर बघितलं, या संगमनेर सारख्या ठिकाणी सर्व कॉलेज उपलब्ध असताना विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळत नाही. वसतिगृहाची कॅपॅसिटी जी 2011ला जी होती ती 2026ला पण 30 दिली जाते. मग ती कॅपॅसिटी कुठेतरी वाढली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना इथं ऍडमिशन मिळालं पाहिजे, शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे. ह्या आदिवासी समाजाचं एक तर फार तर पहिली आणि दुसरी पिढी आहे ती शिक्षणाच्या प्रवाहात येते, परंतु हे सरकार, हे प्रशासन कुठेतरी आमचं शिक्षण थांबवण्यासाठी प्रयत्न करताना आम्हाला दिसतंय. तर ते आमचं म्हणणं आहे की हे सर्व गोष्टींना विरोध करून आम्ही सर्व विद्यार्थी आज इथं बसलोय आणि वाढत्या लोकसंख्येनुसार असेल, वाढत्या महागाईच्या दृष्टीने असेल, असे शासन निर्णय आला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. JR जो होता तो रद्द देखील करण्यात आलाय, तरी पण आंदोलनावर तुम्ही ठाम आहात. JR रद्द करण्यात जरी आले असेल तर 5 ऑगस्ट 2026चा JR अजूनही वेबसाईटवरती लागू दिसतोय, सक्रिय दिसतोय, तर तो आम्हाला रद्द होताना दिसत नाही. जो 14 ऑगस्ट 2026ला जो दुरुस्ती करून जो JR दिलेला होता तोच फक्त रद्द केलेले, तसं परिपत्रक आलेले, परंतु 5 ऑगस्ट 2026च्या JRचा कुठेही त्याच्यात उल्लेख केलेला नाही. आणि मग जर 5 ऑगस्ट 2026 JR आता लागू असेल तर विद्यार्थी आम्ही तेच मागतोय की हा 5 ऑगस्ट 2026चा JR आहे हा रद्द करावा आणि 2011चा शासन निर्णय लागू करण्यात यावा आणि महागाईच्या दृष्टीने त्याच्यात सर्व गोष्टींचं ऍड केलं पाहिजे. वाढती लोकसंख्या असेल त्याच्यात सर्व गोष्टींचं ऍड करून 2011चा अंमलबजावणी करण्यात यावी JRची. ठाम राहण्याचं कारण एकच आहे, जे आमच्या मागण्यात साहेब, जे काय आमचं आदिवासी डिपार्टमेंटचं 9% बजेट आहे, त्या बजेटच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांच्याकडे काहीच मागत नाही. कारण आमचा जो बजेट आहे आदिवासी विकास विभागाचा, तो बजेट कुठेतरी तो फंड कुठेतरी लाडक्या बहिणीसाठी योजनेसाठी वळवला जातो, कुठेतरी कुंभमेळ्यासाठी वळवला जातो, कुठेतरी कर्जमाफीसाठी वळवला जातो. तर आम्हाला आमचं एकच म्हणणं आहे की आमचा तो 9% बजेटचा पूर्णपणे वापर झाला पाहिजे. आमच्या काय मागण्यात येईल JRच्या तो JR 5 ऑगस्ट 2026 रोजी जो काढला, त्या JR मध्ये अशा काही अटी शर्ती त्यांनी लागू केल्या. 2011च्या JR मध्ये सपोज आमचा जो ड्रेस कोड होता तो 2000 होता, तर त्यांनी 5 ऑगस्टच्या JR मध्ये 50% कपात करून तो 1000 केला. नक्की यांना दाखवायचं काय? वाढत्या महागाईनुसार, वाढत्या दरडोईनुसार त्या भत्त्यामध्ये, मासिक भत्ते असतील किंवा बाकीच्या मासिक गोष्टी असतील, त्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे. तर यांनी 50% कपात करून आमच्या अन्यायकारक हा JR लागू केला. तो त्याच्यात आमच्या ज्या मागण्या होत्या त्यांनी दुरुस्त करून 14 ऑगस्ट रोजी जो JR काढला, पण त्या JR मध्ये
काही मागण्या त्यांनी मान्य केल्या, पण काय एक अशी मागणी होती की वयाची अट, जी शिक्षणासाठी जी वयाची अट होती ती पण त्यांनी काही दिवसात मान्य केली. पण जो जी आर त्यांनी रद्द केला, जो 14 ऑगस्ट 2026 जो जी आर रद्द केला, तो ठीक आहे रद्द केला, पण जो 5 ऑगस्ट 2026 जो जी आर आहे तो आजही आज आदिवासी पोर्टलला जर जाऊन बघितला तर सक्रिय दाखवतो. म्हणजे हे आम्हाला एकीकडून गाजर दाखवतात आणि एकीकडून जो जी आर पहिला काढला तोच आमच्यावर लादू करतात, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना त्या जी आर मुळे आमच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन साठी अडचणी उभ्या राहायला लागल्यात. त्याच्यामुळे मग आमच्या काही त्याच्या व्यतिरिक्त वेगळ्या काही मागण्या नाही येते. त्याच्यामुळे आम्ही त्या जी आर रद्द व्हावा या मागणीवर ठाम आहे. पुणे, नागपूर, नाशिक या ठिकाणी देखील या आदिवासी मुलांचं आंदोलन सुरू आहे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.